आई गेल्या होत्या गावी देव दिवाळीसाठी आणि गावाहून येताना त्यांनी खारा शिंगाड्याचा मासा आणला। बघा मासा केवढा मोठा आहे। एवढंच नाही तर कर्दी सुकट, बारीक सुकट, मासे सुकट एवढं सगळं आणलं। तर आज आहे बुधवार, त्यानिमित्त आज मी शिंगाड्याच्या डोक्याचं कालवण बनवणार आहे। तर सुरुवात करूया आपल्या आजच्या कालवणाच्या रेसिपीला। तर आपली पहिली सुरुवात वाटणापासून करूया। कांदा आणि ओला खोबरा आधी भाजून घेतला। भाजताना जो सुगंध येतो ना तोच आपल्या चविष्ट कालवणाची ओळख सांगतो। आता आपल्याला भाजलेल्या मसाल्याचे दोन भाग करायचे। अर्धा मसाला कढीपत्त्यासोबत वाटला, याने कालवणाला ताजा तवाना घरगुती सुगंध येतो आणि उरलेला अर्धा मसाला कोकम सोबत वाटला। यामुळे कोकमची आंबट चव मसाल्यात मिसळली की कोस्टल फ्लेवरला एकदम परफेक्ट बॅलन्स मिळतो। आता गरम तेलात दिली लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी। लसूण कढीपत्ता तेलात पडताच जी चटकन सुगंधाची लाट येते ना, स्वयंपाकाची खरी मजा। ही छोटीशी फोडणी आपल्या कालवणाला देते ती जबरदस्त चव। आता आपल्या गरम फोडणीत हळूच टाकते वाटलेलं वाटण। तेलात मिसळताच त्याचा रंग, सुगंध आणि टेक्स्चर अगदी जादूसारखा खुलून येतो। मसाला नीट परतला की कालवणाची चव 10 पट वाढते। आता यात घालते थोडीशी हळद आणि लाल तिखट। हळदीचा सोनेरी रंग आणि तिखटाचा डीप लाल एकत्र येताच मसाला एकदम परफेक्ट बनतो। आता या मसाल्यात टाकते खारा शिंगाड्याच्या माशाचं डोकं। ते ऍड करताच मसाल्यातून उठणारा सुगंध एकदम कोस्टल घराची आठवण करून याची चव कालवणाला असा डेप्थ देते जी कुठल्याही मसाल्यात मिळत नाही। हळूहळू यात पाणी ऍड केलं। पाणी मिसळताच मसाल्याचा रंग अजून खुलतो। मग यात घातले बटाट्याचे तुकडे। कालवणात बटाटा म्हणजे फक्त भाजीतला भाग नाही, तो मसाल्याची चव स्वतःमध्ये शोषून कालवणाला अजून रिच बनवतो। बटाटे पडताच मसाल्याचा रंग, त्यावर उकळणारा आवाज सगळं एकदम कोझी, घरगुती आणि कम्फर्टिंग वाटतं। आता हळूहळू आपलं कालवण उकळायला लागलं। वर उठणारे छोटे छोटे बुडबुडे, मसाल्याचा सुगंध आणि रंग सगळंच एकदम परफेक्ट दिसतंय। मसाला, बटाटा आणि माशाची चव एकत्र छान मिसळून कालवणाला मिळते ती ऑथेंटिक कोकणी चव। बस अजून थोडं उकळलं की आपलं परफेक्ट मसालेदार कालवण तयार। तर आपला गरमागरम कोकणी जेवण तयार आहे। मऊ भाकरी, हे मासे, गरम भात आणि हे मसालेदार कालवण, खऱ्या शिंगाड्याच्या माशाची जादू तर ताटात चमकतेच आहे। सगळं ताटात एकदम सुंदर दिसतंय। माझ्या हाताने आणि प्रेमाने बनवलेलं आजचं कोकणी जेवण। जर हा छोटासा घरचा व्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून माझ्यासोबत असेच राहा। बाय, भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये।